नेवासा न्यायालयात खोट्या कर्जमाफीच्या विरोधात तक्रार, आमदार लंगे यांच्यावरही शेतकरी संघटनेचा हल्लाबोल। शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी खोटी कर्जमाफी देण्याच्या आश्वासनावर फसवले गेले असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात शेतकरी संघटनेने नेवासा न्यायालयात अधिकृत तक्रार दाखल केली आहे। या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजितदादा काळे यांनी केले असून त्यांनी स्पष्ट शब्दांत सत्ताधाऱ्यांची आणि नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे यांची पोलखोल केली। शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा आरोप आहे की निवडणुकीपूर्वी आमदार लंगे यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन देऊन उमेदवारी मागे घेण्यास प्रवृत्त केले, मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी कोणतेही आश्वासन पाळलेले नाही। तालुक्यातील सिंचन, वीजबिल माफी, हमीभाव, कृषी योजना, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न, बाजार व्यवस्था अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही। विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी ते सोशल मीडियावर फक्त फोटोंपुरतेच सीमित राहिले आहेत। तक्रार दाखल करताना उपस्थित प्रमुख पदाधिकारी पुढीलप्रमाणे होते: अजितदादा काळे, राज्य उपाध्यक्ष अनिलराव अवताडे, जिल्हा उपाध्यक्ष हरिअप्पा तुवर, जिल्हा उपाध्यक्ष मेजर अशोक काळे, नेवासा तालुका डॉक्टर रोहित कुलकर्णी, युवा अध्यक्ष नेवासा फिर्यादी बाबासाहेब नागोडे, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिरसाट, कावळे, किरण लंगे, सोमनाथ औटी, कैलास पवार, रामदास माकोणे, नरेंद्र काळे, विश्वासराव मते, बापूसाहेब देशमुख, दत्तात्रय निकम, युवराज पाटील जगताप, डॉक्टर दादासाहेब आदिक, साहेबराव चोरमल, सुधाकर देशमुख। या आंदोलनामुळे नेवासा तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून शेतकरी संघटना लवकरच मोठ्या स्तरावर लोकांदोलन उभारणार असल्याचे संकेत मिळाले आहेत। आज आपण नेवासा न्यायालयात आला आहात, तरी काय बाब आहे नेमकं? विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान युती शासनाने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता। त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व हमीभावावर 20% अनुदान अशा स्वरूपाच्या घोषणा केल्या। गोरगरीब शेतकऱ्यांची मतं मिळवली, परंतु त्याच्यानंतर 5 महिन्यानंतर अजित पवारांनी भरसभेत असं सांगितलं की शासनाची आता सध्या आर्थिक परिस्थिती नाही आहे, त्याच्यामुळे कर्जमाफी आम्ही देऊ शकत नाही। त्याचा धागा पकडून आम्ही नेवासा पोलीस स्टेशनला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला होता। त्यांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही, म्हणून SP अहिल्यानगर त्यांना देखील आम्ही तो अर्ज दिला। 15 दिवस उलटून गेले तरी काही कार्यवाही झाली नाही, म्हणून आम्ही इथं कोर्टामध्ये एक प्रायव्हेट कंप्लेंट या तिघांच्या विरुद्ध आणि आता कोकाटे साहेबांच्या विरुद्ध, कारण सध्या ते कृषी मंत्री आहेत, या चौघांच्या विरुद्ध आम्ही इथं प्रायव्हेट कंप्लेंट फसवणुकीची दाखल करण्यासाठी आलेलो आहोत। स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार विठ्ठलराव लंगे यांच्याकडे आपण पाठपुरावा केला का कर्जमाफीसाठी? विषय असा आहे की हा काही एका नेवासा तालुक्यातला प्रश्न नाही आहे, हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आहे आणि याच्यासाठी सत्तेमधले लोक आता बोलायला तयार नाही। स्वाभाविकपणे विठ्ठल लंगे सध्या सत्तेमध्ये आहे, त्याच्यामुळं आम्हाला तिथून काही अपेक्षा नाही आहे। त्यांची जर नेतेच निर्णय घ्यायला तयार नाही आहे, तर त्याच्यामुळे ज्या लोकांनी आश्वासनं दिली त्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करायचा आहे, म्हणून आम्ही इथं आलो। आपण स्थानिक निवडणुकासाठी आपण विठ्ठलराव लंगे यांना पाठिंबा दिला होता। आपण सुद्धा विधानसभाच्या निवडणुकीसाठी शेतकरी संघटनेकडून उमेदवार म्हणून उभे होता व आपण ऐन टायमाला त्यांना पाठिंबा दिला होता। तर आज आपण काय आपल्याला वाटतंय त्या संदर्भात? मी निवडणूक करण्यासाठी इथं उमेदवारी केली होती। निवडणूक करत असताना ज्यावेळेस माझे जे विषय होते, कारण की आम्ही विषयाच्या धरून निवडणुका केल्या होत्या, त्याच्यात राजकीय कोणताच उद्देश नव्हता। त्याच्यामध्ये खास करून शेतकऱ्यांसाठी जे कामं करण्याचा आमचा एक प्रयास होता, त्याच्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, दिवसाची वीज, हमीभाव केंद्र चालू करणे अशा काही मागण्या करून आम्ही निवडणुकीसाठी सामोरं गेलो। परंतु ज्यावेळेस निवडणुकीचे काळ आला, फॉर्म विड्रॉलची तारीख आली, त्यावेळेस आम्हाला असं आश्वासन दिलं गेलं होतं की ह्या 4 मागण्या आमच्या युतीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही घेऊ आणि याच्या संदर्भात आम्ही पॉझिटिव्ह आहोत, हा निर्णय आम्ही घेणार आहोत। स्वाभाविकपणे आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी माणसं आहोत। आम्ही त्यामुळं असा निर्णय घेतला की सत्तेत जर ही लोकं आली तर कदाचित आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि त्याच्यामुळे एक पाऊल मागं यायला हरकत नाही, म्हणून आम्ही त्यावेळेस फॉर्म मागं घेतला आणि विठ्ठल लंगेंना मदत केली। आज राज्याची परिस्थिती ज्यावेळेस आमच्या अशी लक्षात आली की राज्यात शासन त्यांचं येऊन देखील त्यांनी शेतकऱ्यांना कोणता न्याय देण्याची भूमिका त्यांची नाही, त्याच्यामुळे ताबडतोब आम्ही हा निर्णय घेतला आणि फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आणले। उलटपक्षी विषय असा आहे की निवडणुका करणं हा काही शेतकरी संघटनेचा छंद नाही। निवडणुका ह्या विचारधारेच्या माध्यमातून होत असतात आणि असायला पाहिजे।
तर त्या माध्यमातून आम्ही निवडणुकांना सामोरं जातो. ओके, धन्यवाद. राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.